Okay. So good morning. In today's lecture, we are going to discuss about the endoplasmic reticulum. In previous lecture, we have discussed about the nucleus. मागच्या लेक्चर मध्ये आपण न्यूक्लियसचं अल्ट्रा स्ट्रक्चर बघितलं, न्यूक्लियसचं काय काय फंक्शन असतं ते आपण बघितलं आणि अदर न्यूक्लियसचे फॅक्टर त्यासोबत काय रिस्पॉन्सिबिलिटी असते न्यूक्लियसची ते सगळं आपण मागच्या लेक्चर मध्ये स्टडी केलंय. सो आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करायचंय आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बद्दल. सो कोणी सांगू शकेल मला व्हॉट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? सो लेट्स स्टार्ट विथ आवर टॉपिक. आपण म्हटलं होतं की आपण एक सिंपल सी डायग्राम काढूया जेणेकरून तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा कॉन्सेप्ट हा क्लिअर होऊन जाईल. मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण काहीतरी आपल्याकडे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण न्यूक्लियस म्हटलं, जे की सेलच्या सेंट्रलला लोकेटेड आहे. सो न्यूक्लियस इज सेंट्रलाइज इन टू द सेल अँड हॅव्हिंग दी जेनेटिक मटेरियल इनसाइड इट. सो न्यूक्लियसला आपण म्हटलं होतं की न्यूक्लियस इज अ डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. न्यूक्लियसला दोन मेम्ब्रेन असतात, यानी की फर्स्ट इज द इनर मेम्ब्रेन अँड सेकंड इज द आउटर मेम्ब्रेन. सो न्यूक्लियस consisting of this type of membrane and in between them we have a nuclear pores. त्यांच्या दोन मेम्ब्रेनच्या आतमध्ये त्यांच्या मधात ट्रान्सपोर्टेशन साठी म्हटलं होतं आपण RNA किंवा एनी अदर मटेरियल जर कोणाला बाहेर पाठवायचे असेल, काही सिग्नलिंग मॉलिक्युल्स न्यूक्लियसच्या आतमध्ये पाठवायचे असेल तर त्यासाठी न्यूक्लियसकडे त्याची स्वतःची एक न्यूक्लिअर पोर्स असते, एक पोर्स त्यांच्यामध्ये असतात जेणेकरून काही मटेरियल एक्सचेंजचे काम तिथे केल्या जाईल. सो न्यूक्लियस हॅव्हिंग दी पोर इनसाइड इट अँड हॅव्हिंग दी डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर दॅट इज इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन. सो लेट्स ड्रॉ आउटर मेम्ब्रेन. सो अशा पद्धतीची काहीतरी आउटर मेम्ब्रेन आपल्याला असते. आपण असं म्हटलं होतं की ज्यांच्यामध्ये भारी असू शकते, व्हेरिएशन असू शकतं आणि ती मेम्ब्रेन त्या मेम्ब्रेनला म्हटलो आपण आउटर मेम्ब्रेन. सो दिस इज inner membrane and this is outer membrane. So न्यूक्लियस ही सेंट्रलाइज लोकेट असते, म्हणजे इथे आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा काढावी लागेल. सेलची मेम्ब्रेन आपण इथे काढूया. दिस इज अवर सेल मेम्ब्रेन और सेल बाउंड्री. सेलची सर मेम्ब्रेन. येस सर येस, व्हॉट इज द प्रॉब्लेम? स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाही व्यवस्थित. न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन पासून एक एक्सटेन्शन आपल्याला होतं. त्या एक्सटेन्शनला आपण म्हटलं होतं की न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन पासून काहीतरी एक्सटेन्शन आपल्याला दिसून आलं होतं आपण जेव्हा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघितलं होतं आपण. सो काहीतरी पद्धतीचं एक्सटेन्शन न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन पासून आपल्याला दिसलं, म्हणजे ही दिस आउटर मेम्ब्रेन इज एक्सटेंडेड मोर टुवर्ड्स दी सेल मेम्ब्रेन. हे आपण आता बघतोय की त्यांचं एक्सटेन्शन कशा पद्धतीने असतं. तर हे आउटर मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत असतं आणि अशा पद्धतीचं पूर्ण जाळं हे सेलमध्ये पसरलेलं असतं. आता तुम्ही जेव्हा एखाद्या सेलची डायग्राम बघता तर ते स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड होऊ नये त्यासाठी तुम्हाला तिथे दिलेलं नसतं, पण सेलमध्ये ऍक्च्युअली अशा पद्धतीने असतं. पुढे जेव्हा आपण मायक्रोस्कोपिक डायग्राम बघू सेलची तेव्हा तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीचं काहीतरी असं ब्रांचिंग, काहीतरी एक्सटेन्शन अशा पद्धतीने दिसतं. हे या साईडनं पण असेल, या साईडनं पण असेल आणि पूर्ण सेलच्या आउटर मेम्ब्रेनचं, न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन असेल. कुठपर्यंत हे जाळं कुठपर्यंत पसरलेलं असेल? अप टू दी सेल मेम्ब्रेन. तर याच एक्सटेन्शनला, याच जाळ्याला म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, द कंटिन्युएशन ऑफ दी न्यूक्लियस आउटर मेम्ब्रेन. न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला आपण जर कंटिन्युअस म्हटलं, कंटिन्युअस केलं अप टू दी सेल मेम्ब्रेन, that structure is called as endoplasmic reticulum. So we have a पेरिन्यूक्लिअर स्पेस. आपण जेव्हा न्यूक्लियसचं अल्ट्रा स्ट्रक्चर बघितलं होतं तेव्हा द स्पेस बिटवीन आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन याला म्हटलं होतं आपण, कोणती स्पेस म्हटलं होतं आपण? पेरी. दिस स्पेस इज कॉल्ड ॲज पेरी न्यूक्लिअर स्पेस, म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असणारी स्पेस त्याला म्हटलं होतं आपण पेरी मेम्ब्रेन, पेरिन्यूक्लिअर स्पेस. सो वी हॅव अ पेरिन्यूक्लिअर स्पेस अँड दिस पेरिन्यूक्लिअर स्पेस ऑफ दी nucleus membrane is
called as is further called as lumen ऑफ ER. याच पेरिन्यूक्लिअर स्पेसला, याच एक्सटेन्शनला जेव्हा हे एक्सटेन्शन होतं पुढे जातं आणि ER बनतं, तेच मग ती स्पेस काय होईल, कंटिन्यू होत जाईल. तर त्या स्पेसला जर ER मध्ये ती स्पेस प्रेझेंट असली तर त्या स्पेसला आपण म्हटलं ल्युमेन ऑफ ER. सो अप टू दिस वी हॅव अवर पेरिन्यूक्लिअर स्पेस आणि याच्या पुढे काय असेल आपलं ER चं ल्युमेन असेल. सो अशा पद्धतीचं नेटवर्क, अशा पद्धतीचं जाळं हे आउटर मेम्ब्रेन पासून न्यूक्लियसच्या पसरलेलं असतं अप टू दी सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन पर्यंत हे स्ट्रक्चर हे पसरलेलं असतं. सो लहानपणीपासून तुम्ही शिकत आहात की ER चे दोन प्रकार आपल्याकडे असतात. रफ ER, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ endoplasmic reticulum. So both of these ER present on the सेम एक्सटेन्शन. तर दोन्हीही जे ER आहे ते कुठे प्रेझेंट असले, सेम एक्सटेन्शन. आता रफ आणि स्मूथ ER मध्ये डिफरन्स काय आहे? सो मेन डिफरन्स इन बिटवीन टू दॅट इफ द रायबोसोम्स आर प्रेझेंट ऑन दी ER मेम्ब्रेन, जर ER मेम्ब्रेनच्या वरती रायबोसोम्स आपले प्रेझेंट असतील, सो this type of structure is called as rough endoplasmic reticulum or granular endoplasmic reticulum. Sir, if the presence of ribosome is present, then this extension, this structure of ER is called as rough ER or granular ER. So if the ribosome is absent, रायबोसोम जर absent असलं तर त्या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रॅन्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आपण बघूया डिटेल मध्ये. फक्त तुम्हाला एक एक चित्र तुमच्या समोर लक्षात राहिलं पाहिजे, यासाठी तुम्हाला एक डिफरन्शिएशन, एक कॉन्सेप्ट डिफरन्शिएशन आपण इथे सांगितलंय. सो कॉन्सेप्ट समजला. जर रायबोसोम्स प्रेझेंट असतील ER वरती तर त्या त्या ER ला काय म्हणायचं, rough endoplasmic reticulum. If ribosomes are absent, then that ER is called as smooth endoplasmic reticulum. And the inner lining of ER is called as lumen of ER, which is extension of perinuclear space of the nucleus. इथपर्यंत समजलं तुम्हाला? बरं, तुम्हाला आता एक स्ट्रक्चर इथे दिसतं. इथे आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काढला आणि त्याच्या समोर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काढला. जिथे आपला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा एकत्र होत असेल, जिथे त्यांचं एक्सटेन्शन होत असेल, जिथे त्यांची सुरुवात होत असेल, तर त्या साइडला आपण म्हणायचं ट्रान्झिशनल ER. ट्रान्झिशनल ER इज द साइट फॉर द कन्व्हर्शन ऑफ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इनटू दी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे त्यांचं ट्रान्झिशन होत असेल इथे. सो दिस ER इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशनल ER or transitional endoplasmic reticulum. Concept clear आहे सगळ्यांना? Yes or no? So, Yes. lumen of ER is continuous with the perinuclear space. Perinuclear space चं कंटिन्युअस कोणतं असतं? ER चं ल्युमेन असतं. सो ER काय करतं मग? ER आपल्याला ER मधून काहीतरी व्हेसिकल्स आपल्याला बाहेर निघतात. ER मधून काहीतरी व्हेसिकल्स तुम्हाला बाहेर निघतात. स्पेसिफिकली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मधून. स्पेसिफिकली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मधून काहीतरी अशा पद्धतीचं एक्सटेन्शन तुम्हाला दिसतं आणि या एक्सटेन्शन मधून व्हेरियस टाइप्स ऑफ केमिकल्स असणारे व्हेसिकल्स स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे रिलीज करू शकतो. सो this is vesicles by the smooth endoplasmic reticulum, and these vesicles may changes into the Golgi bodies, or these vesicles, if these vesicles having the transitional characters, these vesicles may change into the Golgi bodies. याच्यापासूनच Golgi bodies ची निर्मिती ही होऊ शकते. these Golgi bodies. So या vesicles मध्ये सेलच्या आतमध्ये लागणारे व्हेरियस केमिकल्स, व्हेरियस स्टिरॉइड्स हे सिंथेसाइज होत असतात. जेव्हा आपण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघू तेव्हा आपल्याला कळेल कोणत्या कोणत्या प्रकारचे केमिकल असते. सो कॉन्सेप्ट लक्षात आला? Okay, so we'll start with the introduction. Endoplasmic reticulum in biology is a continuous membrane system that forms a series or flattened sacs within the cytoplasm. कुठे?
सायटोप्लाझमच्या आतमध्ये ऑफ स्पेसिफिकली युकॅरियोटिक सेल, नॉट इन द प्रोकॅरियोटिक सेल. लक्षात ठेवायचं, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आता का बरं अब्सेंट असेल ER? ER मग प्रोकॅरियोटिक सेल मध्ये का बरं अब्सेंट असेल? युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट आहे तर काय रिझन असू शकते? आपण प्रोकॅरियोटिकचे आणि युकॅरियोटिकचे दोघांचे कॅरेक्टर आपण बघितले. मग का बरं असू शकते असं? यस प्रतिभा? मल्टीन्यूक्लियस सर कारण त्याच्यात येस न्यूक्लियस अब्सेंट असतो ना. येस, न्यूक्लियस मल्टीन्यूक्लियस ची मेम्ब्रेन त्यांच्यामध्ये नसते, त्याचमुळे तिथे काय होईल, आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे अब्सेंट असेल, हे आपण रिझन सांगू शकतो. सो endoplasmic reticulum in biology is a continuous membrane system that forms a series of flattened sacs within the cytoplasm of eukaryotic cell and serves multiple function. त्यांचे खूप सारे फंक्शन्स आपल्याला दिसून येतील. being important particularly in the synthesis, त्यांचं सिंथेसिस मध्ये असू शकतं, मेम्ब्रेन फोल्डिंग मध्ये ते हेल्प करू शकतात, काही केमिकल मॉडिफिकेशन्स, सेलच्या काही केमिकल्स मध्ये मॉडिफिकेशन्स करायचे असले तर तिथे त्यांचं फंक्शन होऊ शकतं. अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स बाय मीन्स ऑफ व्हेसिकल्स दे कॅन फंक्शन. सो त्यांचे जे व्हेसिकल्स रिलीज होते त्यांच्याद्वारे ते प्रोटीनचं ट्रान्सपोर्ट सुद्धा तिथे करू शकतात. So basically all eukaryotic cell contains an endoplasmic reticulum. Point must be noted and must be reminded that eukaryotic cells having the endoplasmic reticulum. In animal cell, eukaryotic endoplasmic reticulum usually consist of more than half of the membranous content of the cell. जर सगळ्या सेलच्या मेम्ब्रेन काढल्या आपण तर त्या सगळ्या सेलच्या मेम्ब्रेन पैकी हाफ कंटेंट कोणाचा असेल? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा. Difference in certain physical and functional characteristics distinguish two type of ER known as rough ER and smooth ER. Depending on their physical and functional characteristics, the endoplasmic reticulum can be characterized or can be distinguished into two types, that is rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. Point is clear? So इथे तुम्हाला डायग्राम दिसतंय, 3D डायग्राम दिसतंय. आपण म्हटलं की न्यूक्लिअर एन्व्हलपचं एक्सटेन्शन आहे ER, तर इथे तुम्हाला दिसतंय की न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिअर एन्व्हलप तुम्हाला दिसतंय की त्याचं एक्सटेन्शन, त्याच्यापासून तयार झालेलं काहीतरी स्ट्रक्चर, काहीतरी हायली फोल्डेड स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय, दॅट इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम एखाद्या जाळ्याप्रमाणे पूर्ण सेल मध्येही पसरलेली असते. आता तुम्ही जेव्हा डायग्राम बघता एखाद्या सेलची, एखाद्या युनिट सेलची, त्यावेळेस तुम्हाला थोडं स्ट्रक्चर हे कॉम्पॅक्ट दिसावं, त्यासाठी ती डायग्राम अशा पद्धतीने काढलेली असते की दिस इज अवर न्यूक्लियस अँड या न्यूक्लियसच्या भोवती म्हणतात तुम्हाला की ER ही प्रेझेंट असते. सो दिस इज ER. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम दिसत असेल कोणत्याही सेलची. तुम्ही 2D डायग्राम जेव्हा बघता, पण ऍक्च्युअली इन दिस सेल ER इज अ एक्सटेन्शन throughout the cell inside the cytoplasm. So अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय. इथे तुम्हाला डिफरन्शिएशन दिसून येईल की डायग्राम शोविंग स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑल as well as the rough endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum having the presence of ribosomes. तिथे काय रायबोझोमचं प्रेझेन्स आहे, त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर थोडं रफ दिसतंय. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये कोणत्याच प्रकारचे रायबोझोम्स तिथे प्रेझेंट नाही आहे, त्याच्यामुळे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे स्मूथ दिसतंय. बरं, रायबोझोमचं फंक्शन काय असेल? आपण किती वेळचं म्हणतोय रायबोझोम प्रेझेंट, रायबोझोम अब्सेंट? कोणी सांगू शकेल मला? व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोझोम? येस, प्रोटीन सिंथेसिस. ओके, व्हेरी गुड कीर्ती. द फंक्शन ऑफ रायबोझोम इज प्रोटीन सिंथेसिस. आपण पुढे शिकणार आहोत. सो व्हेरी गुड कीर्ती. सो अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर इथे दिसेल. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुम्हाला दिसतंय. सेलचं अल्ट्रा स्ट्रक्चर बघतोय आपण, सेलचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर बघतोय. थोडं लक्ष देऊन बघा. काही डक्ट्स तिथे प्रेझेंट असलेल्या दिसतील, काही सिक्रेटरी ग्रॅन्युल्स तिथे तुम्हाला दिसतील, गॉल्जी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसेल, दिसतंय. त्यानंतर लायसोझोम्स तुम्हाला दिसतील, लायसोझोम्स हॅव्हिंग हायड्रोलिटिक एन्झाइम्स. आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इथे नाही दिसते, तुम्हाला डिस्टिंग्विश नाही करू शकत आपण या डायग्राम मध्ये. तर हे स्ट्रक्चर पूर्ण अशा पद्धतीने जाड तुम्हाला इथे
पसरलेलं दिसेल. दिसतंय? तर अप टू दिस सेल मेम्ब्रेन फ्रॉम द न्यूक्लियस मेम्ब्रेन, तर अशा पद्धतीने पूर्ण जाड हे ER प्रेझेंट असतं सेलमध्ये. सो ER बेसिकली द ER स्ट्रक्चर हॅव्हिंग दी 3 स्ट्रक्चर. ER मध्ये 3 स्ट्रक्चर आपल्याला जवळ-जवळ दिसायला मिळतात. सो फर्स्ट इज ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सिस्टर्नी, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण 3 स्ट्रक्चर मध्ये हे डिवाइड करू शकतो. टाइप्स कोणत्या आहेत आपल्याकडे? 2 आहेत, स्मूथ आणि रफ. पण बेसिकली वी कॅन डिवाइड or structuralize the ER into the 3 forms, that is cisternae, ER tubule and ER vesicles or vesicles. या 3 स्ट्रक्चर मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. ER cisternae is basically unbranched structure. ER च्या स्ट्रक्चर मधलं डिफरन्शिएशन आपण बघतोय. ER cisternae is basically unbranched structure and having ribosomes attached to it, means presence of ribosome is there. ER tubule is branched structure. It is smooth and hence it don't have any ribosomes present in it. No ribosomes on the ER tubule. ER vesicles, basically vesicular inside, that is rounded in shape, and it is swollen structure as it having the various chemical inside it. Swollen structure. So कशा पद्धतीने दिसते आपण बघूया. एक स्ट्रक्चर डिनोशन करूया आपण. सो ER cisternae is unbranched structure. अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला दिसेल and having ribosomes present on it and having diameter of 400 to 500 angstrom in diameter. ER tubule is branched. सेल आणि मॉलिक्युलर बायोलॉजी शिकत असताना तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायच्या वेळेस थोडं कठीण जाईल, पण काही ट्रिक्स वापरून आपण हे सगळं लक्षात ठेवू शकतो. पहिलं स्ट्रक्चर आपलं अनब्रांच असेल, दुसरं ब्रांच असेल आणि तिसरं राऊंड. लक्षात ठेवायचा सिक्वेन्स CTV, cisternae, tubule and vesicles. So it is branched and having no ribosomes on it. First, presence of ribosome, absence of ribosome, and vesicle, simple vesicular structure. Having diameter of 500 to 1000 angstrom in diameter. फर्स्ट आपण लिहिलंय, फर्स्ट लक्षात ठेवायचं, दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहील. 400 to 500, 500 to 1000, and this having the diameter of 250 to 500 angstrom, having particular enzymes or chemicals in it, and it is rounded and swollen structure having the chemicals inside it, having the various enzymes secreted by the smooth endoplasmic reticulum. सो अशा पद्धतीने आपण ER च्या स्ट्रक्चरला 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. सिंपल सा आपण लक्षात घेऊया. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज मेड अप ऑफ 3 type of structure. First, that is cisternae, second tubule, and third is vesicles. So ER cisternae is a unbranched structure, means simply it is the ER having ribosomes present on it. The surface of cisternae is rough because ribosomes is attached on the surface. That is ribosomes of which type? That is ribosomes of ATS type. ATS type चे ribosomes आपल्याला तिथे त्यांच्या surface वरती present असतील. So ER tubule is a branched. ER tubule कसा आहे? ब्रांच स्ट्रक्चर आहे, त्यांच्यामध्ये ब्रांचिंग आपल्याला दिसतं and having no ribosomes present on it, not attached on the surface. Ribosomes are not attached on the surface. Diameter is 500 to 1000 in diameter. ER vesicle is
rounded and Solon structure, simply rounded and Solon structure having various enzymes and chemicals present inside it. त्यांच्या आतमध्ये कोणतं असतं? केमिकल्स आणि व्हेरियस एन्झाइम्स असते विच इज सिक्रेटेड बाय दी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो सुरुवातीला बघितलं होतं आपण. आता आपण रायबोझोमला दोन टाइप मध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. Depending on presence of ribosomes, the ER having two type. Depending on presence of ribosome, you are having two type: rough or granular ER, smooth or a granular ER. So let's talk about the characteristics of the rough endoplasmic reticulum. So it has ribosome attached to the ER membrane. So if this is our ER membrane, and on this ER membrane we have a ribosome attached it. So we have ribosome attached it. This is our ribosome. Ribosome having the two type of unit, that is large subunit and small subunit. If this is large and this is small, so basically large subunit, that is 60S unit, is attached to the ER membrane. आता what is 60S, what is 40S हे आपण जेव्हा एंडोप्ला रायबोझोम जेव्हा आपण ज्या वेळेसला शिकू त्यावेळेस आपल्याला क्लिअर होऊन जाईल ते. सो इतकंच लक्षात ठेवायचं, इट हॅव्हिंग eukaryotics having 80S type of ribosome and having the two unit, that is 60S unit and 40S small unit. तर अशा पद्धतीचं अटॅचमेंट त्यांच्यामध्ये असतं. 2/3 ऑफ द पोर्शन ऑफ ER इज रफ. जर ER चे आपण 3 पार्ट केले तर त्या 3 पार्ट पैकी दोन भाग आपल्याला हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आपल्याला दिसून येतात. सो the attachment of ribosome to ER is mediated by the glycoprotein called the riboforin. So we have here some type of glue. तर इथे काहीतरी प्रकार पद्धतीचा आपल्याला इथे ग्लू दिसून येतो, म्हणजे चिटकण्यासाठी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला इथे चिटकण्यासाठी काहीतरी इथे ग्लू प्रेझेंट असतो. तर त्या ग्लूला आपण म्हटलंय दॅट इज riboforin. So this glue is a riboforin, and riboforin is basically having two types, riboforin 1 and riboforin 2. It mainly made up of cisternae. तुम्हाला बघितलं होतं की सिस्टर्नी मध्ये काय असेल, सिस्टर्नी रफ स्ट्रक्चर असेल, त्यांच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असतील. सो सिंपलचा कॉन्सेप्ट आहे, सिंपलचे पॉइंट लक्षात ठेवायचे. रफ म्हणजे इट इज हॅव्हिंग दी ribosomes, large subunit is attached to the ER membrane and having 80S type of ribosomes, and 60S portion of the large subunit is attached to the ER membrane and it is made up of cisternae. Cisternae पासून बनलेला असेल. Then we'll move toward the smooth endoplasmic reticulum. Smooth endoplasmic reticulum having the smooth structure and no ribosome attached to the ER. 1/3 of the ER is smooth and mainly made up of tubules. First, रफ कशापासून बनलेला होता? सिस्टर्नी पासून. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशापासून बनलेला असेल मग? ट्युब्युल्स पासून. जेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलं होतं ER चं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की सिस्टर्नी इज अ रफ अँड ट्युब्युल्स इज अ स्मूथ. बोथ rough and smooth ER is interconvertible. Means smooth ER can convert it into the rough ER, and rough ER can be converted into the smooth ER. Both the structures are interconvertible. They can convert from one form to the another form. The part of ER where rough endoplasmic reticulum is converted into smooth endoplasmic reticulum or vice versa is called as ट्रान्झिशनल ER. त्यालाच आपण ट्रान्झिशनल ER सुद्धा म्हणतो. सो ER चा असा पार्ट जो रफ ER पासून स्मूथ ER मध्ये कन्वर्ट होतो किंवा स्मूथ ER पासून रफ ER मध्ये कन्वर्ट होतो, त्यालाच म्हटलं आपण ट्रान्झिशनल ER. म्हणजे इट कॅन ट्रान्सफरेबल अँड इट कॅन इंटरकन्व्हर्टेबल. म्हणजे वन फॉर्म कॅन बी कन्वर्टेड इनटू दी अनदर फॉर्म. जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा आपण डायग्राम बघितली होती, इनोशन्स बघितले होते त्यावेळेला आपल्याला दिसलं.
So rough endoplasmic reticulum is more stable than the smooth endoplasmic reticulum. One end of the ER is connected to the cell membrane and other end is connected to the outer nuclear membrane. बघितलं होतं जेव्हा आपण सुरुवातीला डायग्राम बघितली, ER is compartmentalized the intracellular membrane. ER काय करतं, इंट्रासेल्युलर मेम्ब्रेन मध्ये कंपार्टमेंट करण्याचं काम करतं अँड इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ एंडोस्केलेटन ऑफ दी सेल. त्यालाच आपण एंडोस्केलेटन ऑफ दी सेल कन्सिडर करू शकतो. सो फास्ट फंक्शन घेऊया. The ER plays a number of roles within the cell for the protein synthesis as it having the ribosomes and lipid metabolism to detoxification of the cell. Lipid metabolism चं काम करतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जेव्हा तुम्ही SY ला लिपिड मेटाबॉलिझम शिकले असतील तेव्हा तुम्हाला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन त्यावेळेस तुम्ही स्टडी केलं असेल की लिपिड मेटाबॉलिझम, लिपिड फॉर्मेशन किंवा स्टोरेज व्हेरियस फंक्शन हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे असतात. Sisterly, each of the small fold of the endoplasmic reticulum are commonly associated with the lipid metabolism. So, main function of the ER is lipid metabolism and protein synthesis. This creates the plasma membrane of the cell as well as additional endoplasmic reticulum and organelles. इथे काय होऊ शकतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन डेव्हलप करण्याचं काम सुद्धा ER करू शकतं, कारण की त्यांच्यामध्ये इंटरकन्व्हर्टिबल मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात and it can form the membrane of other organelle also, and they also appear to be important in maintaining calcium balance. Calcium balance maintain करण्यासाठी त्यांचं काम होऊ शकतं within the cell and the interaction of ER with the mitochondria. Calcium balance करण्यासाठी ER काय करतं, त्यांच्या वेसिकल्स मधून कॅल्शियमचं ट्रान्सपोर्ट हे करू शकतं. This interaction also influences the aerobic status of the cell. तर फंक्शन बद्दल तुम्हाला इतकंच लिहायचं की मेन फंक्शन द प्रोटीन सिंथेसिस, लिपिड मेटाबॉलिझम अँड द फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो अशा पद्धतीने तुम्हाला ER चे फंक्शन आहे. ER आणखी एंडोस्केलेटन फॉर्मेशन मध्ये, काही एक्सचेंज ऑफ मॉलिक्यूल मध्ये काम करतं. सिंथेसिस ऑफ कोलेस्टेरॉल हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे. कोलेस्टेरॉल सिंथेसिस लिहून घ्याल तुम्ही बाय स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड सम फॉर्मेशन ऑफ मायक्रोबॉडीज. लिपिड सिंथेसिस आणि लिपिडच्या स्टोरेज साठी सुद्धा ER हे काम करू शकतं. अँड त्यापेक्षाही महत्वाचं ग्लायकोजन सिंथेसिस अँड स्टोरेज हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे. सो अशा पद्धतीचं काम हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं असतं. गॉल्जी बॉडीजचं फॉर्मेशन बाय द व्हेसिकल्स हे तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्हेसिकल बघितले. तर अशा पद्धतीचं महत्वाचं रोल हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत असतो. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इतकंच डिस्कस केलंय. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया गॉल्जी बॉडीज बद्दल. गॉल्जी बॉडीजचं अल्ट्रा स्ट्रक्चर आणि त्या स्ट्रक्चर बद्दल त्यांचं फंक्शन हे आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया.